सन्माननीय आदरणीय दीपक जाधव सर आपले हस्ते मात्र हा मान सन्मान केला जाईल तर प्लीज आपण देखील यायचं प्लीज. येस पंचांना देवी या कॉल पंच येस मॅच चालू ठेवा. सन्माननीय आदरणीय भाविश महाडिक सर शाखा प्रमुख अचोलेगाव याचा देखील मान सन्मानच्या व्यासपीठावरती केला जातो तरी आपण देखील स्वीकारायची अशी विनंती करेल. सन्माननीय आदरणीय रघुनाथ सुर्वे सर सचिव संकल्प फाउंडेशन आपला देखील मान सन्मानांच्या व्यासपीठावरती केला जाईल तर प्लीज आपण देखील स्वीकारा. विलास जाधव सर आपल्या हस्ते मात्र हा मान सन्मान केला जाईल. जाऊया कंटिन्यू करूया. येस मॅच बॉल आलेला आहे. खेळपट्टीच्या आतमध्ये 33 धावसंख्येचं आव्हान असताना आतापर्यंत एका चेंडूचा खेळ संपल्याने धावसंख्या धाव फलकावरती 5 आपल्याला पाहायला भेटते. गोंदाची मार्क वरती गोंदा आपल्याला पाहायला भेटला निलेश तर स्ट्रायकिंगला भरत तर नॉन स्ट्रायकिंगला दीपक आपल्याला पाहायला भेटले. भरत तर टू निलेश ही मात्र जोडी आपल्याला खेळपट्टीच्या आतमध्ये पाहायला भेटल्या चेंडूसाठी. यास फटका चांगला पाहायलाय अगदी सेफ झोन मध्ये पाठवलाय व्ही शेप मध्ये अगदी संघर्षाचा शंखनाद करत असताना हा आलाय उत्कृष्ट चौकार. बॅक टू बॅक 2 बॉल 2 चौकार आपल्याला पाहायला भेटले आणि धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला भेटते 9 या आकड्यावरती. 33 धावसंख्येचं आव्हान आहे. तुम्हाला अगदी कंजूशी इथे दाखवावी लागणार आहे त्यामध्ये कोणताही वाद नाही कारण अजून देखील आपण पाहतोय मॅच मध्ये दोन्ही टीम्स असतील कारण हे क्रिकेटचं समीकरण आहे. याची भविष्यवाणी कोणी देऊ शकत नाही. एखादं टार्गेट फिक्स मात्र कधीच ठेवू शकत नाही आपण. 2 बॉल 9 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला भेटतील. तिथे आपण पाहतोय टॉप एज अगदी चेंडूला बॅटला ब्रश केल्यानंतर आपण पाहतोय ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धावसंख्या पाहायला भेटत संख्या 1 ने बद्दल वेगावेल जाऊन पोहोचत संघ दुहेरी आकडा 10च्या घरात. 33 धावा म्हणजे अजून देखील 23 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या. चेंडूचा खेळ फक्त राहिला असेल आता मात्र 15. इथून पुढे कमबॅक षटक असेल का कारण 3 चेंडूमध्ये 10 धावा आपल्याला खर्च करत असताना पाहायला भेटला मिस्टर. याचा फुलटॉस बॉल अगदी जर विचार केला तर क्षेत्ररक्षक आहे थोडाफार फंबल झालाय परंतु एक धावसंख्या मात्र पाहायला भेटेल. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ धाव फलकावरती 11 या आकड्यावरती. ज्या प्रकारे या अगदी मुंबईची नस लोकल ट्रेन म्हटलं तर ना त्याच प्रकारे क्रिकेट मधील एक एकेरी दुहेरी धावसंख्या ही नस देखील मांडली जाते कारण जेवढे षटकार चौकार महत्वाचे ना तेवढे एक धावसंख्या फार महत्वाची आहे. धावसंख्या कशा हे याव्यात परंतु धाव फलकावरती धावसंख्या याव्यात कारण दबाव हा अगदी टीमवरचा निघून जातो. याचा रूम बनवला चेंडू अगदी निघून जाईल का नो डाऊट अगदी मॅक्सिमम स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अजून एक वाकेश्वरी देवी चषक 2K25 मधील एक दर्जेदार आलाय षटकार. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटते 17 या आकड्यावरती. अजून देखील आपण पाहतोय अगदी एका चेंडूचा खेळ बाकी असेल 2 चौकार 1 षटकार ट्रॅक वरती आलाय मिस्टर भरत. वन टू गो. सहा देखील फटका चांगला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी नसेल अजून एक येईल घनघणाहाती अगदी चौकारासाठी जाईल. अरे जब इरादा बना लिया है ऊंची उड़ान का तो फिर देखना फिजूल की बात है कद आसमान का. फार चांगली बॅटिंग पाहायला भेटते. पहिल्या षटकाचा खेळ संपणारी धावसंख्या तब्बल 21 आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. येस अतिथी मान्यवर इथे मात्र घेतील अगदी जर विचार केला तर येस चेंडू द्यायचा आहे जुना अगदी रजा घेत असताना आपल्याला पाहायला भेटेल. तुमचा मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट टाइम तुम्ही दिल्याबद्दल अगदी मनाच्या अंतःकरणापासून तुमचे मात्र आभार व्यक्त करेल. अशा प्रकारची साथ अगदी आमच्या या क्रिकेट विश्वातील प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक साथीदारांना असू दे हीच मात्र इच्छा तुमच्यासोबत बाळगेल. जवळ खेळपट्टीच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत लागली गेली ते 21 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये अगदी पैसा वसूल वेळेला पाहायला भेटली. फार चांगली बॅटिंग भरतच्या माध्यमातून पाहायला भेटली. परंतु आता स्ट्रायकिंगला दीपक असेल जो 1 बॉल 1 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटलाय.
याच्यानंतर आनंद पवार साहेब आणि आनंद सुर्वे साहेब यांचा सुद्धा इकडे सन्मान केला जाणार आहे आणि राजेंद्र सुर्वे कृपया स्टेजकडे यायचंय. या तिन्ही सत्कार मूर्तींचा इकडे सन्मान केला जातोय. आनंद पवार साहेब आणि राजेंद्र सुर्वे. थोडं स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या, लक्षात घ्या आपल्याला अजून खूप सामने खेळायचे आहेत. वेळ काढू नका, नाही तर कर्णधारांना इकडे थोडस दंडित केले जाईल. स्पर्शांचा पहिला चेंडू, नो डाऊट. या चेंडूवरती धावा किती असतील, अगदी बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न पाहायला भेटला, परंतु धावसंख्या आतापर्यंत धाव फलकावरती या चेंडूवरती एक पाहायला भेटते. 22 धावा म्हणजे अजून देखील 11 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज बाकी आहे या मॅच मध्ये. या मॅच ची कहाणी काय असेल? हो, फटका अगदी सुरेख आहे, प्रॉपर टायमिंग नाही या क्षेत्ररक्षक असेल आणि जजिंग करत असताना मात्र चेंडू अगदी निघून चाललाय. तब्बल 4 धावसंख्येसाठी ही कॅच पकडणं फार महत्वाचं असतं, कारण या अगदी जर विचार केला तर एक कॅच आतापर्यंत ड्रॉप झाले आणि कोणत्याही बॅटरला जर चान्स जर पुन्हा बॅटिंग करता पाहायचा भेटत असेल ना, तर तो चान्स त्याला का नको असेल. तो संख्या धाव फलकावरती 26 या आकड्यावरती. लॉस ऑफ 0 विकेट बॅक टू कोण आपल्याला पाहायला भेटलात. ज्या ठिकाणी आपण पाहतोय भरतच्या आतापर्यंत बॅट मधून 4 चौकार, 1 षटकार ऑन अ ट्रॅक वरती आला मिस्टर भरत. अगदी बॅट स्विंग अप्रतिम पाहायला भेटली होती, परंतु कनेक्शन झाला नाहीये, कनेक्ट झाला नाहीये. अगदी निर्धाव चेंडू जाईल, बीट झाल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या धाव फलकावर पाहिली जाईल ते म्हणजे 26. 3 बॉल 5 धावा अशी मात्र रणनीती आतापर्यंत पाहायला भेटेल म्हणजे प्रशांतच्या गोलंदाजी माध्यमातून. चांगला फटका पाहायला भेटला. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे, आता मात्र पुन्हा एकदा चुकी होताना आपल्याला पाहायला भेटले, परंतु 2 धावसंख्या आपण वेगाने पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2-2 ने वेग होत असताना एका प्लेअरची तुम्ही 2 वेळा कॅच सुटलेल्या आहे आणि त्या प्लेअरच्या बॅटमधून 4 चौकार, 1 षटकार आला होता. धावसंख्या धाव फलकावरती 28 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटतंय. परंतु आज वागेश्वरी देवी चषकामध्ये आज भरतची बॅटिंग सांगते की तेरी खुबिया भी मुझमे, तेरी खामिया भी मुझमे, अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझमे. ऑन ट्रॅक वरती आला. याचा टॉपेज घेतला चेंडू अगदी बरं शिला होता बॅटला, परंतु एक धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने वेग होत असताना जाऊन पोहोचलाय संघ धाव फलकावरती 29 या आकड्यावरती. असं देखील 4 चेंडूचा खेळ बाकी राहिला. एकाकी झुंज करत असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते प्रत्येक बॉलर्स कडून, परंतु थोडेफार महागडे ठरला. पहिल्याच बॉलर जर 21 धावा आले असतील, 4 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या धाव फलकावरती 29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटेल. यस, आपण पाहतोय चांगला फटका लॉंग ऑफला सजवला क्षेत्ररक्षक असेल. 1 धावसंख्येत पाहायला भेटते. आता मात्र माहिती आहे की मॅच अगदी होतामध्ये आहे, एकेरी दुहेरी धावसंख्येने देखील मॅच आपण जिंकू शकतो, त्यामुळे जास्त घाय देखील केली जात नाहीये. धावसंख्या 1 ने वेग आपल्या जाऊन पोहोचला संघ तब्बल 30 आकड्यावरती आणि या 2 षटकांचा खेळ मात्र संपला. ओटू आपण पाहतोय तब्बल 6 चेंडू अजून 3 धावसंख्या अजून देखील पूर्ण करायची असतील. रायगड प्रीमियर लीग मध्ये 12 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता असताना टाइम मॅच झाली होती, धावसंख्या 30, परंतु इथे मात्र 6 बॉल 4 धावसंख्येची 3 धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे. अगदी होईल का? जिद्द चिकाटी असेल तर तुमचा अनुभव तुम्हाला परिपूर्ण या खेळपट्टीच्या आतमध्ये वापरता आला तर या मॅच मध्ये याची कहाणी काहीतरी वेगळी आपल्याला पाहायला भेटू शकते. मारावरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटलाय मिस्टर अमोल. आले कितीही तुफान जरी पडणार आणणार पण घडणार मी, एवढी परिस्थिती कितीही बिकट पूर्ण ताकदीने तिला मी भेटणार मी. आता सध्याला संकट तुमच्या समोर आहे. 6 बॉल 3 धावसंख्या तुम्हाला मात्र अडबाच्यात संकटांना सांगा मात्र. ओहो, पहा अगदी शरीरपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु पंचाने दंडवला. इट इज द व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अभांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ धाव फलकावरती 31 या आकड्यावरती. उर्वरित अजून देखील 2 धावसंख्येची गरज मात्र बाकी असेल.
वातावरण क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी नसेल चेंडू अगदी निघून जाईल 4 धावसंख्येसाठी आणि ते विजय टीम ठरलेली आहे ती म्हणजे सावरी टीम सॉरी पिंपरी टीमचं अभिनंदन. हल्लक बॅड लक सावरी टीमचं. एक मॅच हरला म्हणून कधी क्रिकेट संपत नसतं किंवा एक मॅच हरला म्हणून कधी क्रिकेट खेळायचं बंद होत नसतं. येणाऱ्या वेळेमध्ये चांगला प्रयत्न करा टुर्नामेंट मध्ये नक्की विजय तुमचा देखील असू शकतो. मॅन ऑफ द मॅच आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजे पिंपरीचा भरत. भरत टॉस बॉक्स मध्ये यायचंय. क्या बात आहे. चांगली फलंदाजी केली भरत याने आणि सामना आपल्या दिशेने फिरवलाय. संघासाठी गावासाठी ज्या प्रकारे भरत खेळलाय हॅट सॅल्यूट तो बनताय भरत के लिए. अरुण जाधव कृपया कुठे असतील त्यांनी यायचंय स्टेजकडे.